साई लीला एक आध्यात्मिक सहवास. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. चतुर्थ दिवस आणि चतुर्थ दिवसाची श्रीमद भागवत कथा
भागवताचार्य महेशजी महाराज तुबे यांच्या सन्मान या ठिकाणी संपन्न होते. खरं तर आज ज्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली, जे आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या अनेक अडचणी लक्षात घेऊन वारकरी शिक्षण संस्थेसाठी अनेक प्रकारची मदत करतायत. त्यांनी अनेक वेळेला वारकरी शिक्षण संस्थेसाठी साऊंड उपलब्ध करून दिला, टाळ उपलब्ध करून दिले, विना उपलब्ध करून दिला, फ्रीज उपलब्ध करून दिला. वेळोवेळी वारकरी शिक्षण संस्थेची अडचण लक्षात घेऊन जे त्यांना सहकार्य करता येईल, मदत करता येईल, ती मदत ते या ठिकाणी करतायत. आमच्या आदरणीय वंदनीय संतुलालजी रावजी कडू आज या ठिकाणी विशेष उपस्थिती राहिली. त्यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं बाबांच्या हस्ते पूजन होते. वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य बाबांचं या ठिकाणी लाभतंय. श्री संतुलाल रावजी कडू यांच्या हस्ते महाराजांचं पूजन झालंय. तसंच संतुलाल रावजी कडू यांचं वेळोवेळी मदत मिळत असते, वेळोवेळी सहकार्य. गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय जय श्री राधे आता अभिनव वाग्विलासे
शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी महायोग पीठे तटे विमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठातमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर राधे मेरी माँ तू है पिता मेरे घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्र शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं गोपायनो वन्दे कृष्णं वन्दे पृथास्ततः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्द कृष्णं वन्दे जगद्गुरु सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सर्वमङ्गल्यमाङ्गल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये
त्र्यंबके नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जय जय श्री राधे ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः ओम स्वस्ति श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः ओम स्वस्ति श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः ओम स्वस्ति श्री मातृपितृ चरण कमलेभ्यो नमः ओम स्वस्ति श्री कुल देवताभ्यो नमः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे हाताने टाळी वाजवा भजन करा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे टाळी वाजवा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
परंपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय तडिंदित विडिंदित पितांबरधारी भक्त वांछल कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. जिथपर्यंत माझा आवाज जात आहे तिथपर्यंतच्या जीवांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या गोविंदाच्या चरणावरती माझा नमस्कार. समोर उपस्थित सर्व श्रोतृवर्ग असेल, मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या कथेला या ठिकाणी प्रारंभ करत आहे. कालपर्यंतचा कथाभाग तुम्ही आम्ही श्रवण केला. कथेच्या प्रथम दिवशी आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य बघितलं. किती अगाध महात्म्य आहे श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचं. भक्ती देवीचे दोन्हीही पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना जागृत अवस्था प्राप्त होते. धुंदुकारी सारख्या महाखल असणाऱ्या प्रेताचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवत कथेने होत आहे. काल आपण कथाभाग श्रवण केला. या भूतलावरती सर्वप्रथम श्रीमद भागवत कथेतील भगवान परमात्म्याच्या लीला श्री शुकाचार्य महाराज परीक्षिती राजाला सांगत आहेत. शुकाचार्य महाराज समोर आसनावरती विराजमान आहेत. राजा परीक्षिती महाराजांना प्रश्न विचारतो. महाराज, या भूतलावरती या कलीच्या प्रभावाने त्रासलेल्या या संपूर्ण जगाला मनुष्यांचा उद्धार कोणत्या कारणानुसार होईल, कोणत्या उपायाने या संपूर्ण भूतलावरती जीवांचा उद्धार होईल, ती कारण मला तुम्ही सांगा, ज्याद्वारे माझाही उद्धार होईल. आणि मग शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, वर्याने ते प्रश्न कृतम लोकहितम नृप आत्मविसम्मत पुंसा मन्ये नारायणं स्मृते. राजन, तू जो काही प्रश्न मला विचारला तो अतिशय उत्तम प्रश्न आहेत. तुझ्या या प्रश्नाच्या प्रभावाने तुझाच नव्हे तर या भूतलावरती असलेल्या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीत. जे कोणी भगवान परमात्म्याची कथा श्रवण करतील ना, त्या प्रत्येकाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझा हा जो काही प्रश्न आहे ना, तो अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगला आहे. आणि मग शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन, ज्या भगवान परमात्म्याच्या लीला कथा आपण श्रवण करणार आहोत, तो भगवान परमात्मा अत्यंत सुंदर आहेत, अत्यंत सुखकर आहेत. तितकीच त्याची कथाही अत्यंत सुखकर आहे. खूप प्रकारे राजाला अतिशय या कथेचं महत्व सांगतात. अतिशय सुंदर प्रकारे राजा परीक्षितीला शुकाचार्य श्रीमद भागवत कथेचं महत्व समजावून सांगत आहेत बरं का. आणि मग ज्या वेळेस राजा परीक्षिती शुकाचार्यजी महाराजांना सांगतो, महाराज, अहो माझे वडील, माझे आजोबा, माझे पूर्वजांना श्रीमद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संग घडलेला आहे, संगती घडलेली आहेत. मग नक्की त्यांना भगवान परमात्म्याने कसे सहकार्य केलं, कशा पद्धतीने त्यांचा उद्धार झाला, त्यांना भगवान परमात्म्याचं स्वरूप बघण्याचं सौभाग्य लाभलं, कृपया मला सांगा. आणि मग तेथे शुकाचार्य महाराज भगवान परमात्म्याचं स्वरूप, भगवान परमात्मा पांडवांना कशा प्रकारे मदत करतात. परीक्षिती राजाचे पूर्वज असलेले पांडव
यांचा उद्धार कशा पद्धतीने करतात, यांच्या सोबत धर्माचं रक्षण कसे करतात, हे राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज समजावून सांगतात. ऐका, शुकाचार्य महाराज सांगत आहेत राजा परीक्षितीला, यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्णन्न धर्मेण विनष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्टस्य सुतान् विभन्नुन् प्रवेश लाक्षादहने दहाः. शुकाचार्य महाराज सांगतात, यदा तू राजा स्वसुतान साधून, ज्या वेळेस धृतराष्ट्र तनाच्या दृष्टीने आंधळा असलेला धृतराष्ट्र राजा पुत्र मोहामुळे अंतकरणातून सुद्धा आंधळा झालेला आहे, दृष्टीविहीन झालेला आहेत, आणि आपल्या बंधूच्या भ्रातुर्य विष्टस्य सुतान विबंधून, आपल्या भावाच्या बंधूंना त्यांची उन्नती पाहवत नाही, या अनुषंगाने त्यांना लाक्षागृहामध्ये मारण्याचा वृत्तांत तयार करत आहेत, मारण्याचा बेत आखत आहेत. बर का, वाराणसी क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी सुंदर असा महल बांधतो आणि त्या महालामध्ये त्यांना जाण्यासाठी सांगतो, तुम्ही भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्या वाराणसीला जाऊन, आणि मी तुम्हाला सुंदर असा महल भेट करत आहे, त्या महालामध्ये जाऊन तुम्ही काही दिवस राहा. असं राजा आपल्या बंधूंच्या पुत्रांना, म्हणजे आपल्या पांडू राजाच्या मुलांना, पांडवांना सांगत आहेत. परंतु त्याने जो काही महाल बांधलेला होता ना, तो महाल लाक्षागृह होता. त्या महालाला ज्या वेळेस अग्नीचा स्पर्श होईल, त्यावेळेस तो महल क्षणार्धात भस्मसात होऊन जाईल, अशी रचना त्या महालाची केलेली होती. प्रकार ऐका, सर्व पांडव आपल्या मातेला घेऊन जात आहेत. मातेला घेतात, मातेसोबत वाराणसी क्षेत्रामध्ये येतात, आणि तेथे आल्यानंतर भगवान शंकरांचं दर्शन घेतात आणि त्या महालामध्ये राहू लागतात. धृतराष्ट्र राजाने ठरवल्याप्रमाणे रात्रीच्या प्रसंगी त्या महालाला अग्नी प्रज्वलित केला, परंतु विदुरजींच्या कृपाने, विदुरजींच्या आशीर्वादाने तेथून पांडव सुखरूपरित्या बाहेर पडतात. मनामध्ये विचार करतात, हस्तिनापूरमध्ये जर आपण राहिलो ना, तर आपल्याला आपले बंधू दुर्योधनादी कौरव मारल्याशिवाय राहणार नाहीत. कुंती माता सांगते, आता आपण वनामध्येच राहायचं. तिथून निघतात आणि वनामध्ये मार्गक्रमण करतात. सुंदर अशा वनामध्ये एक झोपडी तयार करतात. पाचही पांडव आपल्या आईसोबत त्या झोपडीमध्ये राहतात. अनेक वर्षांचा कालावधी लोटतो. इकडे सर्व धृतराष्ट्र असेल, सर्व कौरव असेल, भीष्माचार्य असेल, सर्वांना वाटतं आता पांडवांचं देहावसन झालेलं आहे. पांडव या भूतलावरती जिवंत नाहीत, परंतु पांडव मात्र वनामध्ये आपलं जीवन व्यतीत करीत आहे आणि भगवान परमात्म्याचं अहोरात्र चिंतन करत आहे. सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करतात. आणि ज्या वेळेस एक वेळेचा प्रसंग पुढे घडतो बघा, मी तुम्हाला सांगतो. पांचाल राज्यामध्ये राजकन्या द्रौपदीचा स्वयंवर आहे. ज्यावेळेस ही माहिती पांडवांपर्यंत पोहोचते, आपल्याला काहीतरी दक्षिणा मिळेल या अनुषंगाने सर्व पांडव तेथे जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या स्वयंवरामध्ये उपस्थित आहे. अनेक वेगवेगळ्या देशांचे राजे महाराजे त्या स्वयंवरामध्ये आलेले आहेत. स्वयंवरामध्ये जो काही पण आहे ना, तो पण जिंकून राजकन्याला आपले पत्नी बनवणार अनेक राजे त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असा पण बनवलेला होता, असा पण ठेवलेला होता. ऐका,
जो कोणी वर आकाशामध्ये असलेलं मत्स्य आहे ना, त्या मत्स्याचा डोळा भंग करेल बाणाने, ते पण खाली जलामध्ये पाण्यामध्ये पाहून त्यालाच द्रौपदी माळ घालेल, त्याच्यासोबत विवाह करेन, असा प्रसंग तयार झाला. ऐका, अनेक राजे महाराजे पण जिंकण्यासाठी येतात, प्रयत्न करतात, परंतु कोणालाही त्या माशाचा डोळा भंग करता येत नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे राहतात आणि सांगतात, राजन, या संपूर्ण क्षत्रिय वंशामध्ये कोणीही असा नाही जो या माशाचा डोळा भंग करू शकेल. मग काय करायचं? त्यावेळेस पांचाल नरेश विचारतात, काय करायचं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, काय करायचं म्हणजे आपण स्वयंवर सर्वांसाठी खुला करूया. भगवान परमात्म्याची आज्ञा मान्य करून पांचाल नरेश स्वयंवर सर्वांसाठी खुला करतात. कोणीही येऊ शकतं आणि मत्स्याचा डोळा भंग करून द्रौपदीला घेऊन जाऊ शकतं बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मण मंडळीकडे पाहून आवाहन करतात आणि ब्राह्मण मंडळींमध्ये हे पांडव बसलेले होते बरं का. त्यावेळेस अर्जुन आपला धनुष्य बाण घेऊन समोर येतो. अर्जुन म्हणजे धनुर्विद्येमधील अत्यंत प्रवीण व्यक्ती. ज्यावेळेस धर्मराजाच्या आज्ञेने अर्जुन समोर येतो आणि त्या मत्स्याचा डोळा भंग करतो, संपूर्ण क्षत्रिय राजे असेल त्या सभेमधील सर्वजण अवाक राहतात. अरे, एक सामान्य ब्राह्मण मनुष्य येतो आणि त्या इतका अवघडपण जिंकतो आणि द्रौपदीला घेऊन जात आहे. आणि त्या ठिकाणी पांडव बरं का, अर्जुनासोबत द्रौपदीचा विवाह पार पडतो. सर्व पांडव द्रौपदीला घेऊन आपल्या आईकडे येतात, आपल्या झोपडीमध्ये येतात. भगवान परमात्म्याचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे. ज्या वेळेस सर्व पांडव आपल्या आईकडे येतात, बाहेरून आईला आवाज देतात, अगं आई, आम्ही मधुकरी आणलेली आहेत, भिक्षा आणलेली आहे. सहज विनोदाने म्हणून जातात, ही मधुकरी असेल, ही नक्की कोणाला द्यायची तू सांग. सहज म्हणून जातात बर का. आता ती आई आहे बर का. आईचा प्रेम आपल्या संपूर्ण मुलांवरती सारखंच असतं. आई सांगते, संपूर्ण तुम्ही 5ही जणांनी वाटून घ्या. परंतु त्यावेळेस धर्मराज सांगतात, नाही नाही आई, ही भिक्षा एकच जण घेऊ शकेल, 5ही जणांमध्ये वाटून घेता येणार नाही. मग काय करायचं? परंतु कुंती माता सांगते, नाही नाही नाही, तुम्ही 5ही जण सारखेच आहात. लहानपणापासून मी तुम्हाला सारखंच वाढवलेलं आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ही भिक्षा असेल ना 5ही जणांनी वाटून घ्या. आणि मग ज्या वेळेस कुंती माता बाहेर येऊन पाहते तर काय, एक वधू यांनी आणलेली आहेत. परंतु आईची आज्ञा आहे बर का. आईची आज्ञा पांडवांनी आजपर्यंत कधीही मोडलेली नाही. मग काय करायचं? भगवान परमात्मा वेदव्यासजी तेथे येतात. ही भगवान परमात्म्याचीच लीला आहे असं त्यांची समजूत काढतात आणि 5ही पांडवांबरोबर त्या द्रौपदीचा विवाह पार पडतात. 5ही पांडवांबरोबर द्रौपदीचा विवाह पार पाडल्यानंतर त्या स्वयंवरामध्ये दुर्योधनादी कौरव मंडळी सुद्धा आलेली होती. त्यांनी ओळखलं, हा नक्की पांडवच आहे, ही पांडव आहे. ज्या मनुष्याने माशाचा डोळा भंग केला ना, तो अर्जुन आहे, इतर सर्व पांडव आहेत. आणि मग आपल्या पित्याला धृतराष्ट्राला सांगतात, राजन महाराज, अहो पांडव जिवंत आहेत बरं का, पांडव जिवंत आहेत. मग सैनिक पाठवतात, पांडवांना विनंती करतात, तुम्ही आपल्या राज्यामध्ये परत या. आणि मग कुंती माता आपल्या पांडवांना, आपल्या नववधूला घेऊन हस्तिनापूरमध्ये येते. हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर भीष्माचार्य मनामध्ये विचार करतात, पांडव आहेत, कौरव आहेत, परंतु यांमध्ये
पांडव जरी सद्गुणी असेल, परंतु आता सध्या राजा त्या ठिकाणी धृतराष्ट्र आहे आणि धृतराष्ट्राचे मुलं कौरव आहेत. मग आता काय करायचं? त्यावेळेस भीष्माचार्य मनामध्ये विचार करतात, भगवान परमात्म्याशी सल्ला मसलत करतात. भगवान परमात्मा त्यांना एक उपाय सुचवतात. तुम्ही राज्याचं विभाजन करा. जर दोन्ही भाऊ एका घरामध्ये सुखाने नांदत नसतील, एकमेकाचा वध करण्याचा प्रयत्न करत असेल, एकमेकाचा द्वेष करत असेल ना, तर त्यांना वेगळं केलेलं बरं. भगवान परमात्म्याने सल्ला दिलेला आहे बरं का. आणि मग त्यावेळेस भीष्माचार्य काय करतात? कौरव असेल पांडव असेल यांना दोन वेगवेगळे राज्य तयार करण्याचा आग्रह धरतात धृतराष्ट्राकडे. धृतराष्ट्राला सांगतात, राजन, अरे कौरव असेल पांडव असेल या दोघांमध्ये कधीही साम्य जुळलेलं नाहीत. आपल्याला राज्याचं वाटणी करावी लागेल, विभाजन करावं लागेल. मग काय करायचं? त्यावेळेस दुर्योधन सांगतो, मी सध्या राजाचा पुत्र आहे, माझे वडील राजा आहेत, मी विभाजन करण्यासाठी तयार आहे, परंतु मी जो काही प्रदेश पांडवांना देईल ना, पांडवांनी तोच प्रदेश घ्यायला पाहिजे असं सांगतात बरं का धृतराष्ट्र. तो दुर्योधन सांगतो. पांडव आता भगवान परमात्म्याचे भक्त आहेत, मनामध्ये विचार करतात. आता भक्तांचं असं असतं, जितकं मिळेल त्यामध्ये समाधानी असतात. पांडवांनी सांगितलं, आम्हाला तुम्ही जितकं राज्य द्याल, जो काही प्रदेश द्याल, तो प्रदेश आम्ही घेऊ आणि तेथे सुखाने राज्य करू. पांडव अतिशय विनम्रपणे सांगतात. दुर्योधन अतिशय कपटी असतो बरं का. तू काय सांगत आहे? सांगतो, मी तुम्हाला राज्य देईल, परंतु तुम्हाला मी खांडव प्रस्थ जो काही प्रदेश आहे ना, तो प्रदेश मी तुम्हाला राज्य करण्यासाठी देत आहे. हे ज्या वेळेस भगवान परमात्म्याने असेल, भीष्माचार्याने असेल, सर्व सभेमधील मंडळींनी ऐकलं, मनामध्ये विचार करतात, अरे जे काही खांडवन प्रदेश देतात ना, तो प्रदेश म्हणजे तिथे कधीही शेती केली जाऊ शकत नाही, राज्य कधीही तिथे वसवलं जाऊ शकत नाही, वाळवंटी प्रदेश आहे संपूर्ण. आणि हा प्रदेश तुम्ही राज्य करण्यासाठी देता. अरे तिथे जाऊन खायचं काय, अन्न काय? परंतु दुर्योधन सांगत नाही. दुर्योधन सांगतो, नाही, तुम्ही काय करा, तुम्हाला जर राज्याचं विभाजन करायचं असेल, तुम्हाला जर तुमचा वाटा पाहिजे असेल ना, तर तुम्ही जा आणि खांडव प्रस्थामध्ये जाऊन आपलं राज्य स्थापन करा. भगवान परमात्म्याचे भक्त आहेत पांडव. मनामध्ये विचार करतात, ठीक आहे, खांडव प्रस्थाचं राज्य आम्हाला देता, ही भगवान परमात्म्याचीच लीला असेल. आणि भगवान परमात्म्याची लीला समजून ते राज्य ग्रहण करतात. सर्व पांडव खांडव प्रस्थकडे प्रस्थान करत आहेत, रस्त्याने मार्गक्रमण करतात. त्यांना नवीन राज्य स्थापन करण्यासाठी थोडं धन दिलेलं आहेत आणि ते धन वगैरे घेऊन खांडव प्रस्थ क्षेत्रामध्ये येतात. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मनामध्ये विचार करतात, अरे ही सर्व निर्जल भूमी आहेत, या भूमीमध्ये पाणी नाही, इथे राज्य कसं करायचं, राज्य स्थापन कसं करायचं, इथे मनुष्य कसे येतील, आपलं राज्य चालेल कसं, काय करायचं? आता आपल्याला तर वाऱ्यावरती सोडून देण्यात आलेलं आहे, मग काय करायचं? भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. कारण भगवान परमात्मा असं आहे ना, भगवान परमात्म्याकडे जर भक्ताने प्रार्थना केली ना, भगवान परमात्मा ती प्रार्थना नक्की पूर्ण करतो. मग पांडव भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात, देवा, अरे आता या संकटामधून तूच आम्हाला तारून घे. विठ्ठला हरी मजाता रखुमाईच्या काता सारी मजाता रखुमाईच्या काता सारी मजाता रखुमाईच्या
भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात, देवा आता तूच आमचा उद्धार कर, तूच आम्हाला या संकटातून तारून ने. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. भगवान परमात्मा द्वारके होऊन तेथे उपस्थित होतो. भगवान परमात्मा पांडवांना सांगतो, अरे पांडवांनो, तुम्ही तर माझे अतिशय प्रिय भक्त आहात. नक्की काय संकट तुमच्यावरती आलं मला सांगा. आणि मग भगवान परमात्म्याला पांडव सांगतात, देवा अरे आमच्या राज्याचं विभाजन झालेलं आहे, परंतु आम्हाला मात्र ही निर्जल भूमी देण्यात आलेली आहे. या भूमीवरती शेती केली जाऊ शकत नाही. राज्य कशा पद्धतीने आम्ही येथे स्थापन करावं, कृपा करून तू सांग. आणि मग भगवान परमात्मा लीला करतात. भगवान परमात्मा स्वर्गामधून विश्वकर्म्याला खाली बोलवतात. विश्वकर्म्याला आज्ञा करतात, ज्याप्रमाणे इंद्राचा महल आहे ना, त्याप्रमाणे ते सुंदर असं राज्य या पांडवांना तयार करून दे. विश्वकर्मा भगवान परमात्म्याची आज्ञा मान्य करतात आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं राज्य निर्माण करतात. अतिशय सुंदर राज्य निर्माण करतात आणि त्या राज्याचं नाव इंद्रप्रस्थ असं ठेवतात बरं का. आणि त्या इंद्रप्रस्थ राज्यामध्ये संपूर्ण पूर्वीच्या काळी दुष्काळाची परिस्थिती असताना भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण परिसर, संपूर्ण राज्य अतिशय सुखकर झालं. अतिशय सुंदर असं राज्य त्या ठिकाणी पांडवांचं भगवान परमात्म्याने स्थापन करून दिलं आणि पांडव त्या ठिकाणी राज्य करत आहेत, सुखाने राज्य करतात. परंतु एक वेळचा प्रसंग, स्वर्गामध्ये पांडवांचे वडील पांडुराजा स्वर्गामध्ये असताना एक वेळेस ब्रह्मदेवाच्या ब्रह्मसभेमध्ये जातात. ब्रह्मसभेमध्ये गेल्यानंतर पाहतात तर काय, आपल्याला या ठिकाणी स्थान नाही. आपल्याला या ठिकाणी स्थान नाही. ज्या वेळेस हा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारल्यानंतर ब्रह्मदेव सांगतात, तुमचं इतकं पुण्य अजून झालेलं नाही. मग त्यावेळेस पांडुराजा विचारतात, माझं इतकं पुण्य नक्की कशाने होईल मला सांगा. ब्रह्मदेव सांगतात, तुझ्या पुत्राने जर राजसूय यज्ञ केला ना, तर तुझा अधिकार ब्रह्मसभेमध्ये बसण्या इतका होईल. आणि मग ही सूचना नारद महर्षीं करवी. नारद महर्षीं कडून धृतराष्ट्र नारद महर्षी येतात, इंद्रप्रस्थावर राज्यामध्ये येतात. धर्मराज युधिष्ठिरला सांगतात, राजन, तुझे वडील यांना ब्रह्मसभेमध्ये स्थान निर्माण करायचं आहे, यासाठी तुम्ही राजसूय यज्ञ केला पाहिजे. आणि तुम्ही जर राजसूय यज्ञ केला ना, तरच त्यांना ब्रह्मसभेमध्ये स्थान प्राप्त होईल. आणि मग पांडव मनामध्ये विचार करतात, आमच्या वडिलांना ब्रह्मसभेमध्ये स्थान नाही, आपण राजसूय यज्ञ केला पाहिजे. भगवान परमात्म्याला विनंती करतात. भगवान परमात्मा सांगतात, तुम्ही काळजी करू नका, आपण निर्विघ्नपणे राजसूय यज्ञ या ठिकाणी पार पाडणार आहोत. भगवान परमात्मा चारही अर्जुन, भीम, नकुल, सहदेव या चौघांनाही 4 दिशांना पाठवतात आणि तेथील राजांची सहमती घेतात. संपूर्ण राजांची सहमती घेऊन ज्या वेळेस सर्वजण येतात, राजसूय यज्ञ अगदी थाटामाटात त्या ठिकाणी पार पडतो. भगवान परमात्म्याच्याच आशीर्वादाने तो यज्ञ तेथे पार पडतो. त्या यज्ञामध्ये स्वतः भगवान परमात्मा उष्ट काढण्याचं काम करत होता. वेगवेगळे काम नेमून देण्यात आलेले होते. कर्णाला दान धर्म करण्याचं काम देण्यात आलेलं होतं. कर्ण म्हणजे दानशूर आहेत म्हणून त्याच्याकडे दान धर्म करण्याचं काम दिलं. भीम शक्तिशाली आहेत म्हणून त्याला संरक्षण करण्याचं काम दिलं. यज्ञाचं संरक्षण करण्याचं काम भीमाकडे सोपवलं. आधी सर्व मंडळीला त्या यज्ञामध्ये त्यांच्या बलानुसार, शक्तीनुसार त्यांना त्यांचं काम देण्यात आलं. अतिशय सुंदररित्या राजसूय यज्ञ त्या ठिकाणी पार पडला. त्या राजसूय यज्ञामध्ये असं सांगतात, ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे, रोज अनेक ऋषी महात्मे
त्या यज्ञामध्ये भोजन करत असत. अनेक ऋषी महात्मे असेल, संत महात्मे असेल, भोजन करायचे. सुंदर असा राजसूय यज्ञ त्या ठिकाणी पार पडतो. आणि मग ज्या वेळेस तो यज्ञ त्या ठिकाणी पार पडत असताना संपूर्ण कौरव तेथे आलेले आहेत. त्यांच्या इंद्रप्रस्थामध्ये भ्रमण करत असताना दुर्योधन एका ठिकाणी नकळत पाण्यामध्येच प्रवेश करतो. जलामध्येच प्रवेश केल्यानंतर द्रौपदी मात्र एका ठिकाणाहून ते दृश्य पाहत असते. आणि द्रौपदी काय करते, न राहून तिला हसू येतं. ती जोर जोरात हसू लागते. हसत असताना मात्र दुर्योधनाला अतिशय राग येतो. अतिशय राग आलेला आहे. तर त्यावेळेस द्रौपदी माता सांगते, ती बोलून जाते, सहज बोलून जाते, आंधळ्याचे पोर आंधळेच. दुर्योधन राजा धृतराष्ट्राचा मुलगा होता, पण धृतराष्ट्र आंधळा आहे. ती बोलून जाते, आंधळाचा मुलगा आंधळाच. याला खाली जल पडलेलं आहे, जल आहे ते दिसत नाही का. हे शब्द मात्र दुर्योधनाच्या मनाला अतिशय वेदना करतात. दुर्योधन अतिशय दुःखी झालेला आहे. मनामध्ये विचार करतो, मी याचा अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. मग काय करणार आहे, काय करणार आता. ऐका, जीवनामध्ये आपण जर बघितलं ना, आपल्याकडून असे उद्गार निघता, आपल्या मुखामधून असे उद्गार बाहेर पडता कामा नाही, ज्याद्वारे समोरच्या व्यक्तीला अतिशय दुःख होईल. बरं का, आपण बोलत असताना अतिशय शुद्ध वचन बोलले पाहिजे. आमचे गुरुवर्य सांगत असतात, धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द कधीही परत येत नाही. म्हणून आपण वचन, आपले जे काही बोलणं आहे, अतिशय शुद्ध वचन बोललं पाहिजे. दुसऱ्याला त्रास होईल असं वक्तव्य आपण करता कामा नये. आणि ज्या वेळेस दुर्योधनाच्या मनाला द्रौपदीचं ते वक्तव्य लागतं, तो मनामध्ये विचार करतो, हिचाही मी अपमान केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग त्यावेळेस प्रसंग ऐका, दुर्योधन धर्मराज युधिष्ठिराला सांगतो, राजन, तुम्ही आमच्या राज्यामध्ये द्यूत क्रीडा करण्यासाठी या. आता राजाचं आमंत्रण आलेलं आहे, त्यामुळे जावं लागतं. ह्या अनुषंगाने धर्मराज युधिष्ठिर आपल्या पांडवांसह हस्तिनापुरामध्ये येतो. सभा भरलेली आहे, तर त्या सभेमध्ये द्यूत क्रीडेचा कार्यक्रम होत आहे. तो खेळ खेळला जात आहे. आणि डावावरती सर्वप्रथम राजन दोन्ही बाजूचे पक्षाचे आपल्या बाजूने धन लावत असतात, काही धन ठेवत असतात. ती क्रीडा त्या ठिकाणी इतकी पुढे जाते. प्रसंग ऐका, त्या क्रीडेमध्ये धर्मराज युधिष्ठिर आपलं संपूर्ण राज्य गमावून बसतो. राज्यच नव्हे, तो आपल्या संपूर्ण भावांना सुद्धा पणावरती लावतो. तरी सुद्धा तो आपल्या संपूर्ण भावांनाही गमावतो. शेवटी स्वतःला त्या ठिकाणी डावावरती लावतो. स्वतःही दुर्योधनाचा दास होतो. दुर्योधनाचा दास होतो आणि मग आपल्या पत्नीला द्रौपदीला पणावरती लावतो. बर का, ज्या वेळेस द्रौपदीला पणावरती लावलं ना, दुर्योधनाला अतिशय आनंद होतो. आपल्या मामाश्री शकुनी मामांना सांगतो, हिने माझा अपमान केलेला आहे, हिला मात्र आपण जिंकलंच पाहिजे. या डावामध्ये हिला आपण जिंकलं पाहिजे. आणि मग प्रसंग ऐका, होतही तसंच बर का. तो डाव सुद्धा धर्मराज युधिष्ठिराच्या विरुद्ध पडतो आणि द्रौपदी माता सुद्धा त्या कौरवांची दासी होते. आणि मग त्यावेळेस दुर्योधन आपल्या लहान बंधूला दुःशासनाला सांगतो, दुःशासना, अरे जा, द्रौपदी आता आपली दासी झालेली आहेत आणि या दासीने माझा अपमान केलेला आहे, हिला जाऊन ओढत घेऊन ये, या सभेमध्ये घेऊन ये. दुःशासन निघतो, द्रौपदी मातेकडे येतो. द्रौपदी मातेला सांगतो, तुला आम्ही जिंकलेला आहे, तू आता आमची दासी झालेली आहे, तू माझ्या सोबत चाल. माझ्या बंधूने दुर्योधनाने तुला बोलवलेलं आहे, तू आता आमची दासी झालेली आहे.
द्रौपदीला अतिशय दुःख होतं बरं का. त्यावेळेस द्रौपदी माता काही येण्यास नकार देते आणि मग दुःशासन मात्र तिचे केस पकडून तिला राजसभेमध्ये ओढीत आणतो. सभेमध्ये ज्या वेळेस ओढत आणल्यानंतर अतिशय शोक द्रौपदी माता करत आहे, अतिशय शोक करत आहेत बरं का. तरी सुद्धा दुर्योधन थांबत नाही. दुर्योधन सांगतो हिचं वस्त्र हरण कर, दुःशासनाला सूचना करतो आणि दुःशासन द्रौपदी मातेचा मानभंग करण्यासाठी तिचं वस्त्र हरण करत आहे बरं का. सर्वजण त्या सभेमध्ये अनेक महारथी धर्मज्ञ, भगवान परमात्म्याची भक्त असेल, वेद पुराणाचे तत्ववेत्ते असेल, सर्वजण त्या सभेमध्ये तो अधर्म पाहत आहेत, खाली मान घालून बसलेले आहेत. कोणीही अडवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि शेवटी द्रौपदी माता ज्यावेळेस बघते ना की समोर असलेले सर्व धर्मज्ञ पंडित असेल सर्वजण आता माझी मदत करू शकत नाही ना, मग शेवटी ती भगवान परमात्म्याची प्रार्थना करते आणि देवाला द्रौपदी माता भगवान परमात्म्याचं वर्णन करते, देवाला विनंती करते, देवा अरे द्वारकेच्या राया, अरे कोठे गुंतलास? तुझ्या भक्तावरती अन्याय होत आहे, तुझ्या भक्ताचा अपमान होत असताना तू इतक्या दूरवरती का थांबलास? भगवान परमात्म्याची विनंती करते, इतका वेळ तू माझं रक्षण करण्यासाठी का लावलास? भगवान परमात्म्याला विनंती करत आहे बरं का. आणि मग त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः त्या सभेमध्ये प्रगट होतात आणि द्रौपदी मातेचं रक्षण करतात. असं सांगतात त्या सभेमध्ये इतके वस्त्र त्या ठिकाणी प्रगट होतात ना, इतके वस्त्र प्रगट होतात. साडीमध्ये द्रौपदी माता आहे की द्रौपदी माताच्या सोबत साडी आहे कोणालाच कळत नव्हतं. द्रौपदी मातेचं रक्षण भगवान परमात्मा करतात. आणि मग त्यावेळेस गांधारी कुंती माता त्या ठिकाणी येतात, द्रौपदीला घेऊन जातात. पांडवांना हे दृश्य काही भावत नाही. भीम त्या ठिकाणी जागेवरती उभा राहतो. ज्या दुःशासनाने माझ्या पत्नीचे केस ओढत आणले ना, त्या दुःशासनाला मी मारल्याशिवाय राहणार नाहीत. दुर्योधनाचाही मी वध करेल. पाचही पांडव घोर अशा प्रतिज्ञा करतात. या धर्मसभेमध्ये घोर असा अन्याय घडलेला आहे, अपमान घडलेला आहे, अधर्म घडलेला आहे. या अधर्माचा
या अन्यायाचा प्रतिशोध आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाहीत. पांडव मनामध्ये विनंती करतात. भगवान परमात्म्याला विनंती करत आहे, देवा आता तूच आमचं रक्षण कर. परंतु आपण तर आपलं संपूर्ण राज्य या द्यूत क्रीडेमध्ये हरलेलो आहेत. मग काय करायचं? त्यावेळेस धृतराष्ट्र राजा पुन्हा त्यांना त्यांचं संपूर्ण राज्य परत करतो आणि त्यांना आपल्या राज्यात जाण्यासाठी सांगतो. रस्त्याने मार्गक्रमण करत असताना दुर्योधनाला हे पाहवेना. पुन्हा दुर्योधन धर्मराज युधिष्ठिराला सांगतो, धर्मराज तुम्ही असा अर्ध्यावरती आपला डाव सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला एक डाव तरी खेळावंच लागेल. आणि मग पुन्हा धर्मराजाला खेळण्यासाठी बोलवतो. आणि ज्या वेळेस त्या डावामध्ये सुद्धा धर्मराज हरतो बर का, त्यावेळेस धर्मराजा सहित चारही बाकीच्या पांडवांना, त्यांच्या पत्नीला, बारा वर्ष वनवास आणि 13व्या वर्षाला 1 वर्ष अज्ञातवास यामध्ये तुम्हाला राहावं लागेल. वनवासामध्ये तुम्हाला जावं लागेल सांगत आहेत बर का. पांडव मनामध्ये विचार करतात, ही सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याचीच लीला आहे. भगवान परमात्म्याची इच्छा आहे की आम्ही वनामध्ये जावं, वनामध्ये जाऊन भगवान परमात्म्याची भक्ती करावी. म्हणून देव आम्हाला वनामध्ये पाठवत आहे. आणि मग सर्व पांडव वनामध्ये मार्गक्रमण करत आहेत बर का. वास्तविक पाहता आपण जर लक्ष दिलं ना, ऐका, अहो ते पांडव किती दुःखी होते, खूप दुःखी होते ना. ज्या वेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस ते वनामध्ये होते. त्यांचे आई वडील वनामध्ये राहत होते. लहानपणापासून तारुण्यावस्थेमध्ये वनामध्ये राहत होते. राजमहली आले तर पुन्हा त्यांना वनामध्ये राहण्याचा प्रसंग आला. अहो त्यांचं असं म्हणाल संपूर्ण जीवन वनवासामध्येच गेलेलं आहेत बर का. आणि आता सुद्धा वनामध्येच चाललेले पांडव वनामध्ये मार्गक्रमण करत आहेत बर का. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्या पांडवांना हो रात्र दुःख होतं. वनामध्ये मार्गक्रमण करत असताना तेथे सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन करत होते. आपण जर लक्ष दिलं ना तर ऐका, ते पांडव इतके दुःखी होते तरी सुद्धा त्यांनी भगवान परमात्म्याचं भजन सोडलं नाही. आणि आपण थोडं जरी दुःख आलं तरी भगवान परमात्म्याचं भजन करणं सोडून देतो बर का. अहो ते पांडव वनामध्ये निघत असताना भगवान परमात्म्याचं भजन करत आहेत. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी तुम्हाला सांगतात, त्या पांडवांकडे आपण बघा. हरे पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव
त्या पांडवांकडे आपण पाहिलं पाहिजे. त्यांचं जीवन अखंड वनवासामध्ये व्यतीत होतं, तरी सुद्धा ते भगवान परमात्म्याचं भजन करणं सोडत नाहीत. आपण पाहत असेल, जे भगवान परमात्म्याचं भजन करतात ना, त्यांच्याच जवळ दुःख येत असतं बरं का. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सुद्धा सांगून गेलो, दुःखादी मोहमायादी पाश तुमच्या आमच्या जवळ काय येतात? भगवान परमात्म्याचं भजन करत असताना एखादा मनुष्य जर चांगलं कृत्य करत असेल ना, तर बाकीचे त्याला मागे ओढतातच बरं का. आपण जर भजन करू लागलो ना, तर पाप मोहादी इतर सर्व मंडळी संसारातील मोहमायादी तुम्हा आम्हाला मागे ओढल्याशिवाय राहणार नाहीत. तरी सुद्धा आपण भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. पांडव वनवासामध्ये येतात. आपला 12 वर्षाचा वनवास असेल, 1 वर्षाचा अज्ञातवास निर्विघ्नपणे पार पाडतात. पुढे प्रसंग ऐका. ज्या वेळेस त्यांचा संपूर्ण 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण होतो, त्यावेळेस आपल्या सोबतील सर्व राजांना ते एकत्रित करतात आणि दुर्योधनादी कौरवांच्या विरुद्ध युद्ध पुकारतात. या कौरवांनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे, अधर्म आमच्या सोबत केलेला आहे, याचा प्रतिशोध आपण केला पाहिजे. आणि खरंय बर का, भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलेलं आहे, ज्या वेळेस धर्माचा नाश होईल ना, होत असेल ना, त्यावेळेस मी अवतार घेऊन धर्माचं संरक्षण करेल. भगवान परमात्म्याचा अवतार याचसाठी आहेत. कौरवांच्या सोबत पांडव युद्ध करण्यासाठी युद्ध भूमीवरती आलेले आहेत. समोर अथांग पसरलेला कौरव सेनेचा महासागर आणि इकडे पांडव सेना 7 अंशहिणी पांडवांची सेना, 11 अंशहिणी कौरवांची सेना आहेत. भगवान परमात्मा आपले प्रिय सखा अर्जुनाच्या रथावरती सारथ्य काम करत आहेत, सारथी झालेले आहेत. अर्जुन भगवान परमात्म्याचा रथी आहेत, भगवान परमात्मा सारथी आहेत. त्या युद्धामध्ये ज्या वेळेस अर्जुन समोर असलेला अथांग जनसमुदाय पाहतो, समोर पाहतो तर काय, भीष्माचार्य. अहो, ज्या भीष्माचार्यांनी मला आपल्या मांडीवरती खेळवलं, लहानचं मोठं केलं, त्यांच्या सोबत मी आता युद्ध करायचं, त्यांना मृत्यू द्यायचा, त्यांचा वध करायचा. अर्जुनाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पुन्हा दुसऱ्या बाजूला पाहतो तर काय, द्रोणाचार्य उभे आहेत. द्रोणाचार्य म्हणजे कोण? आपले गुरु. ज्या गुरूंनी मला हातामध्ये धनुष्य बाण घेण्यासाठी शिकवलं, ज्यांनी मला युद्ध कलेमध्ये पारंगत केलं, त्या गुरूंवरतीच मी आता शस्त्र चालवणार. समोर पाहतो कृपाचार्य असेल, कुलगुरु कृपाचार्य असेल, संपूर्ण बंधू वर्ग, कौरवादी सर्व बंधू पाहतो. आणि अर्जुन मनामध्ये विचार करतो, मी यांना मारू शकत नाही, मग काय करायचं? भगवान परमात्म्याला सांगतो, देवा, हे सर्व माझे जवळचे आहेत, माझे नातलग आहे, यांना मी मारू शकत नाही. मला संपूर्ण राज्य नको, मी पुन्हा वनामध्ये जाऊन राहील, परंतु मला यांच्यासोबत युद्ध करायचं नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाची समजूत घालतात. अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे तुमच्या सोबत अन्याय झालेला आहे ना, त्या अन्यायाचा प्रतिशोध तुम्ही घेतला पाहिजे. एखाद्यावरती जर अन्याय होत असेल ना, तो अन्याय होऊ न देणं हे आपलं काम आहे बरं का. भगवान परमात्मा सांगतात, यासाठी तुम्ही अवतार घेतलेला आहे. अधर्माचा नाश होत चाललेला आहे. समोर जे कोणी तुला दिसत आहे, हे सर्व अधर्मी आहेत, आणि या अधर्मी लोकांच्या नाशासाठीच मी अवतार घेत आहे. भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. गीता उपदेश अर्जुनाला करत असताना भगवान परमात्मा सांगतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, त्या वेळेस मी जन्म घेऊन धर्माचं संरक्षण करत असतो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अरे एक युग सोड, अनेक युगांमध्ये धर्माचं रक्षण करण्यासाठी मी अवतार घेत असतो. या युगामध्ये तुझ्या समोर जे कोणी मंडळी दिसतात ना तुला, हे सर्व अधर्मी आहेत. यांचा नाश तू केला पाहिजे. या अधर्मी लोकांचा नाश केला पाहिजे, यासाठीच माझा अवतार आहे. भगवान परमात्म्याचं वाक्य आहे. हा धर्माचे पालन राम, धर्माचे पालन. हा धर्माचे पालन राम, धर्माचे पालन. हा धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे धर्माचे पालन. हा धर्माचे पालन, धर्माचे पालन. हा धर्माचे पालन, धर्माचे पालन. हा धर्माचे करणे पाखंड करणे श्री राधे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, धर्माचं पालन करण्यासाठी मी अवतार घेत आहे. धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन. तुझ्या समोर जे कोणी आहे ना, ते पाखंडी मनुष्य आहेत आणि पाखंडांचं खंडन करण्यासाठी मी अवतार घेत आहे. आणि माझा हा अवतार सुद्धा पाखंडांचं खंडन करण्यासाठीच आहे. तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झालेला आहे. तू तुझ्या मनातील मोह त्याग कर आणि या तुझ्या समोर असलेल्या संपूर्ण शत्रूंचा तू नाश कर. तू मनामध्ये विचार करू नकोस, हे तुझे नातलग आहे, हे तुझे प्रियजन आहे, मनामध्ये विचार करू नकोस, असं त्यांना वर्णन करत आहे, सांगत आहेत बरं का. अर्जुनाला सुद्धा भगवान परमात्म्याने दिलेला गीता उपदेश तन मन धनाने अर्जुन श्रवण करतो, भगवान परमात्म्याचं म्हणणं मान्य करतो. आणि मग त्यावेळेस अतिशय भयानक असं युद्ध त्या कुरुक्षेत्रावरती पार पडतं आणि त्या युद्धामध्ये अनेक जीवांचा नाश होतो. अनेक मनुष्य मृत्युमुखी पडतात. पांडवांच्या बाजूचं सुद्धा अनेक सैनिक आणि कौरवांच्या बाजूचं सुद्धा अनेक सैन्य मृत्युमुखी पडत आहेत. भयानक असं युद्ध त्यावेळेस पार पडतं. भीष्माचार्य संपूर्ण कुलाचे पितामह आहेत. ते भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत. त्यांना सुद्धा अर्जुनाच्या बाणांनी घायल व्हावं लागतं. संपूर्ण कुलाचे कुलगुरु
दुर्योधनादी संपूर्ण मंडळी मृत्युमुखी पडलेली आहेत. आणि मग त्यावेळेस फक्त पांडवांच्या बाजूने सुद्धा फक्त 5 पांडव भगवान श्रीकृष्ण परमात्मा सात्यकी इतकेच जण जिवंत आहेत. आणि युद्ध ज्यावेळेस समाप्त होतं ना त्यावेळेस संपूर्ण पांडव 5ही पांडव भगवान परमात्म्याच्या सोबत द्रौपदीला घेऊन संपूर्ण पांडव भीष्माचार्यांकडे येतात. भीष्माचार्यांना विनंती करतात, पितामहा, धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्माचं पालन करण्यासाठी आम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबतीने ही महाभारताचं युद्ध या ठिकाणी पार पाडलं. महाभारताचं युद्ध महासंग्राम लढलो. यामध्ये तुम्हाला आमच्याकडून शर पंजरी पडावं लागलं, आम्हाला माफ करा. भगवान परमात्मा सुद्धा सोबत आहेत बरं का. भीष्माचार्य सांगतात, तुम्ही रडू नका. अहो, जो भगवान परमात्मा आहे ना ती सर्व त्या भगवान परमात्म्याचीच लीला आहेत. हे महाभारताचं युद्ध पुढील पिढीला युगायुगापर्यंत उपदेश करत राहील. आपण कितीही पाप करा, त्या पापाचं क्षालन करण्यासाठी, पापी मनुष्यांचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा आपल्या भक्तांकरवी, आपल्या सवंगड्यांकरवी पापी मनुष्यांचा नाश करत आहेत. तुम्ही भाग्यवान आहात, भगवान परमात्म्याची तुम्हाला संगती प्राप्त झाली. तुम्ही धर्माच्या बाजूने आहात. वास्तविक पाहता आपण सर्वांनी जर लक्ष दिलं ना महाराज, पांडवांच्या बाजूने धर्म होता आणि कौरवांच्या बाजूने सुद्धा धर्म होता बरं का. परंतु पांडवांनी धर्म ज्याप्रमाणे आज्ञा करेल त्या पद्धतीने मार्गक्रमण केलं. धर्मराज युधिष्ठिर प्रथम पांडव, धर्मराज युधिष्ठिर जी आज्ञा करेन संपूर्ण इतर पांडव ती आज्ञा मान्य करत होते. धर्मराज होता युधिष्ठिर. कधी असत्य वचन कधी जीवनामध्ये वक्तव्य केलं नाही. आणि तुम्ही म्हणाल कौरवांच्या बाजूने कोण धर्म होता, तर विदुरजी धर्मराजाचे अवतार होते. धृतराष्ट्राचे मंत्री होते बरं का. ते भाऊ पण होते, पण मंत्री बनवण्यात आले होतं त्यांना. धृतराष्ट्राला सल्ला मसलत करायचे. ज्या वेळेस युद्धाच्या प्रसंगी विदुरजींनी राजा धृतराष्ट्राला सल्ला दिला, राजन, अरे तुझी मुलं जी कौरव आहे ना ही अतिशय पापी आहेत, यांचा तू त्याग कर. जर तू वाईट मुलाचा त्याग केला नाही ना, वाईट मुलांना शिक्षा जर केली नाही ना, तुला तुझ्या राज्यात सकट अधोगतीला जावं लागेल. राजाला सांगतात, राजा मान्य करत नाही बरं का. हे वक्तव्य दुर्योधन ऐकतो आणि विदुरजींना म्हणजे धर्माला आपल्या राज्यातून हकलून देतो. दास्यम सुतम यद्वली नैव पुष्टस, अरे दासीचा पोरगा तू आमच्या राज्यामध्ये लहानचा मोठा झाला, वाढला आणि माझ्याच विरुद्ध वक्तव्य करत आहे, आमच्या राज्याच्या विरुद्ध वक्तव्य करत आहे. तर जमणार नाही, तू इथून निघून जा. धर्माचा त्याग केला, धर्माला आपल्या राज्यातून हकलून लावलं. आणि ज्या वेळेस विदुरजी हस्तिनापुर क्षेत्रामधून आपल्या राज्यातून बाहेर जातात ना, तीर्थ वेळेस कौरवांची अधोगती निश्चित झाली होती बरं का. रामायणामध्ये बघा आपण, रामायणामध्ये बिभीषण धर्माचं स्वरूप होतं. धर्मनीती राक्षसांना रावणाला सांगत असे. रामायणामधून सुद्धा ज्या वेळेस बिभीषणजी राक्षसांना सोडून भगवान परमात्म्याकडे येतात ना, त्या वेळेसच त्यांचा नाश निश्चित झाला होता. असं कहे चला बिभीषण जबही, आयुहीन भये सब तवही, कबीरजींचा सुंदर दोहा आहे. विदुरजी निघून जातात, धर्म यांच्याकडे राहत नाही, म्हणून त्यांचा नाश होतो. आणि जिथे धर्म नाही ना तिथे नाश निश्चित आहेत. म्हणून आपण धर्माचं पालन केलं पाहिजे, धर्माने वक्तव्य केलं पाहिजे, धर्माचरण केलं पाहिजे. हा संदेश भीष्माचार्य पांडवांना देतात. तुम्ही धर्माने मार्गक्रमण करत आहात. भगवान परमात्मा स्वतः धर्माची मूर्ती आहे आणि भगवान परमात्म्याचं वक्तव्य तुम्ही ऐकता.
तुम्ही भगवान परमात्म्याचे भक्त आहात, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु देवा, अरे माझ्यावरती सुद्धा थोडी कृपा कर ना. भगवान परमात्मा देवाच्या डोक्याच्या बाजूने उभे असतात बर का, त्यांना दिसू येत नाही. भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा अरे मला माहिती आहे मी अधर्माच्या बाजूने युद्ध केलं म्हणून तू माझ्या समोर येत नाही ना. अरे देवा, अधर्मी मनुष्यांचं अन्न मी खाल्लं होतं म्हणून त्यामुळे मला वाईट बुद्धी सुचली होती, युद्ध मी थांबवू शकलो नाही, त्यांच्या बाजूने युद्ध केलं. परंतु आता तुझ्या भक्ताच्या बाणांनी माझ्या शरीरातील संपूर्ण रक्त, माझं शरीर संपूर्ण रक्तविहीन झालेलं आहे. जे अन्न मी खाल्लं ना त्यापासून बनलेलं संपूर्ण रक्त माझ्या शरीरातून निघून गेलेलं आहे. आता तू माझ्यावरती कृपा कर. आणि खरंच भीष्माचार्य सुद्धा भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त होते बरं का. जीवनामध्ये त्यांनी अखंड अशी प्रतिज्ञा केली होती, ब्रह्मचार्य पालन करेन, आणि शेवटपर्यंत ती प्रतिज्ञा निभवली. भगवान परमात्म्याचे लाडके होते. आणि मग भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा भगवान परमात्म्याला ज्यावेळेस पाहतात ना पांडवांसोबत, सांगतात, देवा आता मला तुझं या ठिकाणी दर्शन घडलं, मी विनंती करतो तुला, मला असंच तुझं दर्शन घडत राहो, माझ्या दृष्टीपुढे तू अहोरात्र असाच असो, ही मी तुला विनंती करत आहे. हा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा भीष्माचार्य भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा आता मला तुझं ज्या पद्धतीने दर्शन घडलं ना, जे तुझं स्वरूप मला कळालं, अशाच पद्धतीने तू माझ्या दृष्टी समोर राहा. भगवान परमात्म्याला विनंती करतात, मला या जीवनामधून मुक्त कर. भीष्माचार्य भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करत आहेत. संपूर्ण पांडव त्या ठिकाणी शोक करत आहे. भगवान परमात्मा त्याच ठिकाणी भीष्माचार्यांना मुक्ती प्रदान करतात. भीष्माचार्यांचं देहावसन होतं, त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. युद्धाचा प्रसंग झालेला आहे. भयानक असं महाभारताचं युद्ध झालेलं आहे. तर त्या युद्धामध्ये संपूर्ण पापी असेल, संपूर्ण पापी मनुष्य असेल, अधर्मी लोकांचा नाश झाला. आणि मग त्यावेळेस परीक्षिती राजा विचारतो,
माझ्या पूर्वजांचा पांडवांचं देहावसन कशा पद्धतीने झालं. शुकाचार्य सांगतात तुझे जे काही पांडव आहेत ना पूर्वज, हे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त होते. त्या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पाडलं. त्यांचा जितका जीवन प्रवास होता तो प्रवास त्यांनी पार केला. आणि तुला ज्यावेळेस राज्य गादीवरती बसवलं ना, त्यावेळेस ते हिमालयाच्या दिशेने उत्तरेकडे प्रस्थान करत आहेत. स्वर्गारोहण सोहळा सुंदर असं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहेत. आपण पुढे चालत आहोत. स्वर्गारोहण सोहळ्याकडे संपूर्ण पांडव निघतात. रस्त्याने जात असताना सहित द्रौपदी सर्वजण निघाले. स्वर्गारोहण करत असताना सर्वप्रथम द्रौपदी माता खाली पडते बर का. त्यावेळेस द्रौपदी माता ज्या वेळेस खाली पडते ना, तरी सुद्धा धर्मराज युधिष्ठिर कोणालाही थांबण्याची आज्ञा करत नाही. तर चालत राहा. आपलं सर्वांनी जीवनामध्ये जर आपण काही पाप करत असेल ना, पाप केलं असेल ना, तर तुम्ही आम्ही सर्वजण सुद्धा त्याच पद्धतीने जाऊ. एक एक करत सर्वजण, नकुल असेल, सहदेव असेल, धर्मराज युधिष्ठिर सोडून सर्वजण स्वर्गरोहाचं मार्गक्रमण करत असताना खालीच पडतात. फक्त एकटे धर्मराज स्वर्ग लोकाच्या द्वारापर्यंत येऊन पोहोचतात. एकटे धर्मराज स्वर्ग लोकाच्या द्वारापर्यंत आल्यानंतर स्वतः इंद्रदेव त्यांना नेण्यासाठी येतो. यमदेव सदा सोबत आहेत. यमदेव सांगतात मी तुम्हाला आता माझी यमपुरी दाखवण्यासाठी नेत आहे, तर तुम्ही माझ्यासोबत चला. यमराज धर्मराज युधिष्ठिराला त्यांच्या सोबत यमपुरी दर्शन घडवण्यासाठी नेतात बरं का. ज्या वेळेस यमराज धर्मराज युधिष्ठिरांना यमपुरीचं दर्शन घडवण्यासाठी यमपुरीमध्ये घेऊन जाताळेस, यमपुरीचं दर्शन घेण्यासाठी धर्मराज यमराजासोबत निघालेले आहेत बरं का. आणि तेथे जाऊन यमपुरीमध्ये पाहतात तर काय अतिशय दयनीय त्या नरकाची अवस्था. त्या नरकामध्ये असलेले संपूर्ण जे काही प्रेत योनीमध्ये प्राप्त झालेले मनुष्य आहेत, अतिशय दयनीय अवस्थेमध्ये त्यांना पीडा देण्यात येत आहेत. ते यमाचे दूत अतिशय त्यांना त्रास देत आहेत. आणि पुढे मार्गक्रमण करत असताना प्रकार असा घडतो, त्याला धर्मराज युधिष्ठिरांना कानावरती आपल्याच भावांचे, आपल्याच पत्नीचे स्वर ऐकू येतात. आमचं रक्षण करा, आम्हाला वाचवा, असे स्वर कानावरती येतात. जवळ जाऊन पाहतात तर काय द्रौपदी असेल, चारही बाकीचे पांडव असेल, सर्वांना यमाचे दूत यातना देत आहेत. अतिशय त्यांना त्रास देत आहेत बरं का. ज्यावेळेस हे दृश्य धर्मराज युधिष्ठिर पाहतो ना, त्याला अतिशय दुःख होतं बरं का. अतिशय दुःख होतं. धर्मराज युधिष्ठिर यमराजाला विचारतो, महाराज अहो माझ्या बंधू माझी पत्नी धर्माच्या बाजूनी होती, तरी तुम्ही यांना नरकामध्ये आणलं. आणि मी स्वर्गाचं मार्गक्रमण करत असताना स्वर्गामध्ये मी तर दुर्योधनाला बघितलं. नक्की हा प्रकार काय प्रकार आहेत मला सांगा. असं कसं तुम्ही अधर्म वक्तव्य वर्तन या ठिकाणी करत आहात. माझे संपूर्ण बंधू पत्नी स्वर्गामध्ये पाहिजे होती, आणि कौरव असलेले ते दुर्योधन अधर्मी लोक या नरकामध्ये पाहिजे होते. परंतु तुम्ही हा अधर्म कसा केलात. आणि मग त्यावेळेस धर्मराजाला यमराज सांगतात नाही, यांनी जीवनामध्ये काहीतरी पापकर्म केलेलं आहेत, ते पाप यांना भोगण्यासाठी आम्ही इथं आणलेलं आहेत. अतिशय दुःख धर्मराजाला होतं बरं का. अतिशय दुःख होतं. रुदन करत आहेत. सांगतो माझे पत्नी माझे बंधू जर नरकामध्ये वास्तव्य करत असेल ना, तर मी सुद्धा येथेच वास्तव्य करेल, स्वर्गामध्ये जाणार नाहीत. सांगत आहेत धर्मराजाला, युधिष्ठिराला. युधिष्ठिर यमराजाला सांगतो, अतिशय दुःख करत आहेत बरं का.
आणि मग काही वेळानंतर यमराज युधिष्ठिराला सांगतात, राजन तुम्ही चिंता करू नका, हे फक्त मायावी दृश्य तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही तयार केलं होतं. तुमच्या जीवनामधून एक अधर्म घडलेला आहे. तुमच्या अर्ध वचनांमुळे द्रोणाचार्यांना आपले प्राण गमावे लागले ना, याची शिक्षा तुम्हाला भोगायची होती. या अनुषंगाने तुमच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला आहे, पाहून घ्या. त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा खाली पडलेला होता. आणि तुम्हाला ही जी यातना देण्यात आली ना, ही त्याच दोषाचं निरूपण करण्यासाठी. आता तुम्ही शुद्ध झालात, तुम्हाला स्वर्गामध्ये स्थान मिळू शकेल. आणि मग धर्मराज युधिष्ठिर आपल्या देहासह स्वर्गामध्ये स्थान प्राप्त करतात. ज्या वेळेस ही वक्तव्य राजा परीक्षित ऐकत आहे ना, सांगतो, धन्य आहेत माझे पूर्वज. युधिष्ठिर माझे आजोबा सदेह घेऊन स्वर्गामध्ये वास्तव्य करत आहेत. माझ्या पूर्वजांना पांडवांना भगवान परमात्म्याची संगती घडली, धन्य आहेत. सर्वजण पांडवांना धन्यता देतात. आणि मग पुढे शुकाचार्यांना राजा परीक्षित पुढचा प्रश्न विचारत आहेत बरं का. महाराज, तुम्ही मला माझ्या पूर्वजांची गोष्ट सांगितली, आता तुम्ही मला ही जी काही सृष्टी तयार झाली, या सृष्टी उत्पत्तीची कथा मला सांगा. आणि ज्या वेळेस सृष्टी उत्पत्तीची कथा शुकाचार्य महाराजांकडून परीक्षितीला ऐकण्याची इच्छा निर्माण होते ना, त्यावेळेस शुकाचार्य महाराज राजाला सांगतात, राजा शांत चित्ताने तू या सृष्टी उत्पत्तीची कथा श्रवण कर. सर्वप्रथम या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र जल होतं बरं का. सर्वत्र जलाचं वास्तव्य. नारद महर्षींना ब्रह्मदेवाने जी सृष्टी उत्पत्तीची कथा सांगितली तीच मी तुला सांगत आहे. शुक महर्षी सांगतात बरं का. भगवान परमात्म्याच्या नाभी नाभीमधून एक कमल निर्माण होतं. त्या कमलामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. ज्यावेळेस ब्रह्माची उत्पत्ती झालेली आहे, तर ब्रह्मदेव संपूर्ण जगताकडे एक नजर टाकतात. संपूर्ण पाणीच जल त्यांना संपूर्ण अवस्थेमध्ये दिसतं. मनामध्ये विचार करतात, माझी निर्मिती सृष्टी उत्पन्न करण्यासाठी झालेली आहेत, मग मी आता सृष्टीची उत्पत्ती कशी करायची. भगवान परमात्म्याचं ध्यान करतात. अहोरात्र काय करायचं त्यांना काहीही कळत नाही बरं का. त्यावेळेस आकाशामधून त्यांना दोन शब्द ऐकू येतात. स्पर्श व्यंजनामधील दोन शब्द त्यांना ऐकू येतात, त आणि प. त्यांना सूचना मिळते, तुम्ही तप करा. तुम्ही जर तप केलं ना, तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही या सृष्टीची उत्पत्ती करू शकाल. आणि मग ब्रह्मदेव तप करण्यास प्रारंभ करतात. अनेक हजार वर्ष ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि मग त्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि मग ब्रह्मदेवाच्या शरीरापासून मनु आणि शतरूपा या मानवांचा जन्म झाला. आपण सर्वजण मनु आणि शतरूपाचे वंशज आहोत, म्हणून तुम्हा आम्हाला मानव हा शब्द प्रयोग केला जातो. ब्रह्मदेवाच्या मनापासून मानसपुत्र म्हणून ब्रह्मदेवाला 10 पुत्र झाले. मरीची, रात्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतू, दक्ष असेल, नारद असेल, असे 10 पुत्र ब्रह्मदेवाच्या मनापासून मानसपुत्र त्यांचं वर्णन आहे. ते मानसपुत्र ज्या वेळेस जन्माला आले ना, मनु आणि शतरूपा यांना 3 कन्या आणि 2 पुत्रांची प्राप्ती होते. प्रियवत उत्तानपादोत्तिष्ठ कन्यश्च भारत. त्यांना 3 कन्या आकुती, प्रसूती, देवहूती ह्या 3 कन्यांची त्यांना प्राप्ती होते. प्रियवत, उत्तानपाद ह्या 2 पुत्रांची प्राप्ती होते. यांचाच संपूर्ण पुढे कथाभाग सांगण्यात आलेला आहे. शुकाचार्य राजा परीक्षितेला सांगतात, राजन
सृष्टीची उत्पत्ती ज्या वेळेस करण्यासाठी, सृष्टीचा विस्तार करण्यासाठी ब्रह्मदेवाने ह्या 10 मानस पुत्रांची आणि मनु आणि शतरूपा यांची निर्मिती केली. मनु शतरूपापासून प्रियवत, उत्तानपाद आणि 3ही कन्या असेल आकुती, प्रसूती, देवभूती यांची निर्मिती झालेली आहे, यांची उत्पत्ती झालेली आहे. ब्रह्मदेव सर्वप्रथम संपूर्ण पृथ्वीचं राज्य मनु आणि शतरूपाचा प्रथम जो पुत्र आहे प्रियवत याच्याकडे संपूर्ण राज्य सोपवतात बरं का. पृथ्वीचा राज्य ज्यावेळेस प्रियवत स्वीकारतो त्यावेळेस तो मनामध्ये विचार करतो. पृथ्वीवरती राज्य करत असताना सूर्य सकाळी उदय व्हायचा, सूर्योदय सकाळी व्हायचा आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायचा बरं का. ज्यावेळेस त्याने बघितलं सकाळी सूर्योदय होत आहेत, संध्याकाळी सूर्य अस्ताला जात आहे आणि रात्र होत आहे, तो मनामध्ये विचार करतो रात्रीचा अंधकार आपल्याला नको. तो आपला रथ काढतो, अतिशय तेज त्या ठिकाणी प्रकट करतो आणि आकाशामध्ये जाऊन स्थित होतो. सृष्टीची रचना बिघडवत आहेत बरं का, रात्रीच्या वेळेस प्रकाश देण्यासाठी बरं का. म्हणा ज्यावेळेस ब्रह्मदेवाला हे वर्तन त्याचं कळतं, ब्रह्मदेव येतात, त्याला सांगतात तू राज्य करू नकोस, तुझा जो काही बंधू आहे ना उत्तानपाद याला तुझं संपूर्ण राज्य सोपव आणि तू तपश्चर्य करण्यासाठी वनामध्ये निघून जा, तुला राज्य काही करता येणार नाहीत. प्रियवत आपल्या लहान बंधूला उत्तानपाद याला त्या ठिकाणी राजा बनवतो, संपूर्ण पृथ्वीचं राज्य त्याला देत आहे आणि आपण स्वतः वनामध्ये तपश्चर्य करण्यासाठी जातो. उत्तानपाद ज्या वेळेस राजा बनतो ना, राज्य गादीवरती बसलेला आहेत, त्याला 2 पत्न्या आहेत, सुनीती आणि सुरुची. 2 पत्न्या त्या ठिकाणी त्या राजाला आहेत. संपूर्ण पृथ्वीवरती त्याचं अखंड राज्य आहेत. त्याच्या दोन्ही पत्नींना 2 पुत्र असतात. एकाचं नाव ध्रुव, सुरुचीच्या मुलाचं नाव असतं उत्तम. ज्यावेळेस एक वेळेचा प्रसंग उत्तानपाद राजा पृथ्वीचा राजा आहेत, संपूर्ण पृथ्वीचं राज्य त्याच्याकडे सांभाळण्यासाठी आहेत, आसनावरती आपल्या विराजमान आहेत ना, त्या प्रसंगी प्रकार ऐका. आसनावरती विराजमान असलेला तो उत्तानपाद राजा त्याच्या मांडीवरती जो लहानसा त्याचा मुलगा आहे ध्रुव बाळ, तो ध्रुव त्याच्या मांडीवरती येऊन बसतो. परंतु राजाची जी प्रिय आवडती पत्नी आहे सुरुची, ही ज्या वेळेस बघते ना त्यावेळेस त्या ध्रुवाला राजाच्या मांडीवरतून खाली टाकते आणि ध्रुवाला सांगते, हे बघ, राजाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार माझ्या पुत्राचा आहे, म्हणजे उत्तम ह्या माझ्या पुत्राचा आहे, तुझा अधिकार नाही, तर तू राजाच्या मांडीवरती बसू शकत नाही. राजाच्या मांडीवरतून त्याला खाली लोटलेलं आहेत. लहानसा ध्रुव बाळ अतिशय रुदन करतो बरं का, अतिशय रुदन करत आहेत आणि आपल्या आईकडे येतो. आपल्या आईला सांगतो, अगं आई, मी माझ्या पित्याच्या मांडीवरती बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी छोट्या आईने मला खाली ढकलून दिलं. आईकडे विनंती करत आहेत, मला माझ्या पित्याच्या मांडीवरती बसायचं आहे, किंबहुना मला माझ्या पित्याच्या मांडीवरती जागा पाहिजे. त्याची जी आई असते ना सुनीती, नावाप्रमाणेच सुनीती असते बरं का, नीतिवान असते. आपल्या पुत्राला सांगते, हे बघ, अरे काय ह्या पित्याच्या मांडीवरती बसण्यासाठी आग्रह धरतोस? अरे जो जगत पिता आहे ना त्याच्या मांडीवरती बसण्याचा आग्रह तू धरला पाहिजे होतास. अरे त्या जगत पित्याकडे जाऊन तू असं स्थान मागितलं पाहिजे ज्या स्थानावरतून तुला कोणी हटवू शकणार नाहीत, असं स्थान तू मागितलं पाहिजे त्या जगत पित्याकडे. त्यावेळेस ध्रुव बाळ मनामध्ये इच्छा निर्माण होते. ध्रुव
ध्रुव बाळ मनामध्ये विचार करतो, जर माझा भगवान परमात्मा इतका श्रेष्ठ आहे ना, तर मी त्याच्याकडेच जाऊन माझ्या पित्याच्या स्थानाच्या जागी, मांडीच्या जागी असं एक आढळपद मागून घेईल. ज्या आढळपदी जर मी बसलो ना, मला कोणीही चिरकाल त्या जागेवरतून हटवू शकणार नाहीत, हलवू शकणार नाहीत. आणि मग त्यावेळेस त्या लहानशा ध्रुव बाळाला आपल्या आईचा उपदेश मिळत आहेत. जंगलाकडे मार्गक्रमण करतो, वनामध्ये जात असताना विचार करतो, लहानसा अगदी छोटा मुलगा आहेत, मार्गक्रमण करत आहे, रस्त्याने जात आहेत. रस्त्याने मार्गक्रमण करत असताना भगवान परमात्म्याच्या लीलेने त्याला घाबरवण्यासाठी अनेक पशु पक्षी असेल त्याला त्रास देतात, तरी सुद्धा तो मागे जात नाही. का? आपल्या आईने सांगितलेलं आहेत. काय सांगितलेलं आहेत आपल्या आईने? तू काय कर, भगवान परमात्म्याची भक्ती कर. आणि मग त्यावेळेस भगवान परमात्म्याची भक्तीच्या उद्देशाने तो लहानसा बाळ भगवान परमात्म्याला शोधण्यासाठी वनामध्ये मार्गक्रमण करत आहे. तर रस्त्याने जात असताना त्याला त्या ठिकाणी संत महात्मे असलेले नारद महर्षी, भगवान परमात्म्याचे निस्सिम भक्त नारद महर्षींची भेट होते. नारद महर्षी त्याला सांगतात, अरे बाळ, कुठे चाललास? इतक्या वनामध्ये, घोर अरण्य समोर आहे, तर वनामध्ये कुठे चाललास? त्यावेळेस ध्रुव बाळ सांगतो, महाराज, मला त्या भगवान परमात्म्याला भेटायला जायचंय. आणि मग तेथे नारद महर्षी मनामध्ये विचार करतात, लहानसा मुलगा आहे, तर भगवान परमात्म्याला भेटण्याची इच्छा मनामध्ये व्यक्त करतो. काय करायचं आता? नारद महर्षी त्याला खूप समजावून सांगतात, अरे भगवान परमात्म्याला भेटण्याची इच्छा मनामध्ये ठेवू नकोस. भगवान परमात्मा, अरे अनेक वर्षावधीत अनेक जण भगवान परमात्म्याची भक्ती करतात, तरी सुद्धा भगवान परमात्मा त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही. तू लहान बालक आहेस, तुला भगवान परमात्मा भेटणार नाहीत, तरी सुद्धा आग्रह सोडत नाही. आणि मग नारद महर्षी त्या ठिकाणी त्या लहानशा ध्रुव बाळाला एक मंत्र देतात, सांगतात, तू या मंत्राचा जप कर. आणि त्या मंत्राचा जप करत तो ध्रुव बाळ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करत आहेत, भगवान परमात्म्याची साधना करत आहेत. बरं का, भगवान परमात्म्याची साधना करत असताना भगवान परमात्मा अनेक प्रकारे त्या बालकाला त्याच्या साधनेपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. तरी सुद्धा तो बालक हट्टाला पेटतो, भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची, बस दुसरं काही नाही. भगवान परमात्म्याची आराधना करत आहेत. ऊन वारा पाऊस कशाकडेच लक्ष देत नाही. भगवान परमात्म्याची भक्ती हाच जीवनामध्ये एक ध्येय, जीवनामध्ये त्या ठिकाणी दृढ निश्चय करतो. भगवान परमात्म्याची आराधना करत आहेत. आणि शेवटी भगवान परमात्मा तेथे प्रकट होतात आणि त्या ध्रुव बाळाला सांगतात, तुला काय मागायचे माग. आणि मग त्यावेळेस तो ध्रुव बाळ भगवान परमात्म्याला सांगतो, देवा, मी माझ्या पित्याच्या मांडीवरती बसलो होतो, त्यावेळेस माझ्या आईने, छोट्या आईने मला मांडीवरतून ढकलून दिलं. मला तू अशी जागा दे, त्या जागेवरती बसल्यानंतर अनंत काल मला त्या जागेवरतून कोणीही हटवू शकणार नाहीत, हलवू शकणार नाहीत, दूर करू शकणार नाहीत, अशी जागा दे. त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ध्रुव बाळाला अढळपद देतात. बरं का, ध्रुव अढळपदी बैसला. त्या ध्रुवाला अढळपदी बैसवलं. महाराज, सांगण्याचं तात्पर्य, लहानसा ध्रुव बाळाला सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. इतकं भगवान परमात्म्याची लीला अगाध आहेत. कशामुळे झाली त्या ध्रुव बाळाला भगवान परमात्म्याची प्राप्ती? नारद महर्षींच्या संगतीमुळे. आणि नारद महर्षी कोण आहेत? संत आहेत. म्हणून संतांची संगती जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर घडली ना, तर तुमचा आमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून संतांची संगती तुम्ही आम्ही केली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये वास्तव्य केलं पाहिजे, संतांच्या संगतीकडे गेलं पाहिजे. संतांचे श्रवण वचन आपल्या कानावरती पडले पाहिजेत. संतांची भक्ती आपण केली पाहिजे, तरच आपला उद्धार होऊ शकतो. एक सुंदर भजन आहे ना, सर्वांनी भजन करा.
भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। श्रीमद् भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। पापियों को तारती, पापियों को तारती, पापियों को तारती, पापियों को तारती। भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती। श्रीमद् भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती। ये अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है, पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला। ये अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है, पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला। हरि राम यही, हरि राम यही, हरि राम यही, हरि राम यही, यही जग मंगल की आरती, पापियों को पाप से तारती। श्रीमद् भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती। पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये सुख करनी है दुख हरनी, ये सुख करनी है दुख हरनी, मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारती। श्रीमद् भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती। ये मधुर बोल जगबंद कोल सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल जगबंद कोल सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। मंगल की आरती, पापियों को पाप से तारती। श्रीमद् भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। पापियों को तारती, पापियों को तारती, पापियों को तारती, पापियों को तारती। भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती। श्रीमद् भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारती। कंगनवती न चरणों दयाल पाई नरुपत से, प्रेमी आलिंगन आनंद पूजन भाई वारी महिमा। तमेव माता पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव, तमेव विद्याधर तमेव, तमेव सर्वं मुदितं। कायेन वाचा मनसेन्द्रियं वा बुद्ध्यात्मना सर्वं यज्ञं नारायणं समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णं दामोदरं हरि, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं। हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय श्री राधे श्याम। कुंडली गवर्ध हरिहर श्री ज्ञानदेव तारा, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। बोलो रे भाई सब, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधे श्याम।